Hello everyone, friends, standard 10th and subject English. Friends, in this video, we are going to learn and discuss on 1.2 an encounter of a special kind. You may open page number 7 or pay attention on the screen. Okay, friends, 1.2 an encounter of a special kind. एक अविस्मरणीय किंवा एक अनोखी चकमक असं या पाठाचं नाव आहे. खूप छान स्टोरी आहे ही. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. वॉर्मिंग अप. ऑन पेज नंबर 7 वी कॅन सी अ पिक्चर. वॉर्मिंग अपमध्ये आपणाला सांगितलेलं आहे काय बघा चिटचॅटमध्ये. पहिला प्रश्न आहे आपणाला, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आपणाला या स्क्रीनवरती जे एक चित्र दिसतं त्या चित्रामध्ये आपण काय बघतो बरं. आपणाला काय दिसतं त्या चित्रामध्ये. आपणाला असं दिसतं की एक पूर आलेला असावा आणि एक लहान मुलगी अगदी खोल पाण्यातून जात आहे आणि एका भांड्यामध्ये कुत्र्याचं एक लहानसं पिलो आहे की ज्या पिलाला ती वाचवायला लागली. असं काहीतरी आपणाला या चित्रामध्ये दिसतंय. आपण हेच सर्व सांगायचं आहे. बघा काय सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आय कॅन सी अ गर्ल ऑलमोस्ट कम्प्लिटली सबमर्ज्ड इन वॉटर कॅरिंग अ पपी इन अ व्हेसल. काय दिसतं आपणाला. आय कॅन सी अ गर्ल ऑलमोस्ट कम्प्लिटली सबमर्ज्ड इन वॉटर कॅरिंग अ पपी इन अ व्हेसल. या चित्रामध्ये मला एक मुलगी दिसते की जवळजवळ ती पूर्णपणे बुडलेली आहे आणि जवळजवळ बुडलेली आहे आणि एक कुत्र्याचं छोटंसं पिलू ते एका वेसलमध्ये घेऊन जात आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी आपल्याला, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड वाय. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड वाय. तुम्हाला काय वाटतं की ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते आणि का. आय थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू that she want to safely carry the puppy through the deep water and she does not want the puppy to drown. काय दिसतं आपणाला की अगदी सुरक्षितपणे त्या कुत्र्याच्या पिलाला तिला वाचवायचं आहे आणि त्या कुत्र्याच्या पिलाला बुडून मरू द्यायचं नाही आहे तिला. शी वॉन्ट टू सेफली कॅरी द पपी थ्रू द डीप वॉटर अँड शी डज नॉट वॉन्ट टू पपी टू ड्रॉन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, थर्ड ॲक्टिव्हिटी काय बघा. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ द गर्ल ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. तुम्ही जर त्या मुलीच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असता. तुम्ही काय केलं असता. ॲक्च्युली पहिल्यांदा आपण सुरक्षित राहिलो असतो आणि त्या कुत्र्याचाही जीव वाचवला असता किंवा यापेक्षा सोपी पद्धत काय ती आपण पाहिली असती. दॅट आय कॅन प्लेस द बाउल नेक्स्ट टू मी. अशी जर ऑलमोस्ट अगदी आपण पाण्यामध्ये बुडेल इतकं जर पाणी असेल तर त्यावेळी मी काय करेन. आय कॅन प्लेस द बाउल नेक्स्ट टू मी. ते जे बाउल आहे किंवा वेसल आहे ते माझ्या पुढं मी ठेवीन, त्यामध्ये कुत्र्याचं पिलू ठेवीन अँड टो द बाउल थ्रू द वॉटर. आणि त्या बाउलला धक्का देत टो फुलवत मी त्या पाण्यातून पुढे येईन असं मी करेन. किंवा तुम्हाला आणखीन काही सुचतं ते तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तुम्हाला असं वाटतं का ती यशस्वी होईल तिच्या या कामामध्ये. यस, डेफिनेटली यस. यस, आय एम शुअर दॅट शी विल बी सक्सेसफुल इन हर मिशन. मला संपूर्ण खात्री आहे की ती मुलगी नक्की तिच्या कार्यात यशस्वी होईल. ओके, चिटचॅटमध्ये आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आपल्याला पुढं प्रश्न आहे काय बघा. मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. आपणाला इथं 4 इमेजेस दिलेले आहेत.
ABCD अशा 4 इमेजेस दिलेले आहेत आणि इथं आपल्याला 4 हेडिंगही दिलेले आहेत. हे जे 4 हेडिंग आहेत या 4 हेडिंगना या 4 इमेजेसशी आपण मॅच करायचं आहे. मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. आता पहिली इमेज आपल्याला ए इमेज काय दिसते बघा. या चित्रामध्ये तुम्हाला ही इमेज दिसते, निरीक्षण करा. त्यानंतर ही बी इमेज तुम्हाला या ठिकाणी दिसते, गोंधळ दंगा वगैरे या डी इमेजमध्ये आपल्याला दिसतं. त्यानंतर सी इमेजमध्ये बघा एक छानसं बाग आहे, बंगला आहे, हिरवळ आहे आणि बी इमेजमध्ये तुम्हाला इथं या ठिकाणी दिसतं. आता ही 4 इमेजेस पाहिल्यानंतर आपणाला या ठिकाणी दिलेल्या हे जे हेडिंग्ज आहेत ह्या हेडिंगची आणि इमेजेसची आपण मॅच करायचं आहे. आपलं पहिलं हेडिंग काय बघा, आवर लक्झरियस बंगलोज. आता आवर लक्झरियस बंगलोज कुठलं वाटतं, सी इमेज वाटते आपल्याला की आवर लक्झरियस बंगलो ही दिसते सी इमेजमध्ये. नेक्स्ट सेकंड आहे माय फेवरेट पास टाईम. माय फेवरेट पास टाईम हा ए आपल्याला दिसतो. ओके, हे सगळे पास टाईम आहे त्याचे चित्रामध्ये दिसतात. या वाचनाचा हा एक खूप चांगला त्याचा पास टाईम विरंगुळ्याचा वेळ आहे. नेक्स्ट तिसरं आहे व्हॉट अ कमोशन. कमोशन गोंधळ हे आपणाला डी इमेजमध्ये दिसून येते. देर इज सो मच कमोशन. अँड लास्ट वन इनग्रॉस्ड इन माय बुक. माझ्या पुस्तकामध्ये मी गुंतून गेलो आहे हे या बी इमेजमध्ये दिसतं. वाचनामध्ये हा संपूर्ण गुंतून गेलेला आहे. Okay, in this way we have matched the images and the headings. अशा पद्धतीनं आपण इमेजेस आणि हेडिंग्ज या ठिकाणी मॅच केलेले आहेत. या चारही इमेजेसकडं यू मस्ट पे अटेन्शन, कारण आपल्याला या 4 इमेज पुढं आपल्या स्टोरीमध्ये येणार आहेत. बघा, ए इमेज काय, पास टाईमची साधनं आहेत वाचनाची. बी इमेज काय आहे आपल्याला, तर बी इमेज वाचन करत आहे, वाचनामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. सी इमेज या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, देर इज अ ग्रीनरी, गार्डन. आणि डी इमेज आपल्याला दिलेली आहे की लॉट ऑफ कमोशन. ओके, आपण हेडलाईन आणि थोडक्यात हेडिंग्ज आणि इमेजेस यांचा आपण जोड्या जुळवलेल्या आहेत. सो ओपन पेज नंबर 8. आता आपण पान नंबर 8 वरती येऊया आणि या स्टोरीकडं आपण पाहूया, स्टोरीची चर्चा करूया. खूप छान कथा आहे मित्रांनो ही. एक अनोखी किंवा अविस्मरणीय चकमक असं आपण म्हणूया. एन्काउंटर. एन्काउंटर मीन्स ॲन अनएक्सपेक्टेड मीटिंग. एन्काउंटर मीन्स ॲन अनएक्सपेक्टेड मीटिंग असा आपण अर्थ या ठिकाणी येणार आहे एन्काउंटरचा. एन्काउंटर म्हणजे ॲन अनएक्सपेक्टेड मीटिंग. ओके फ्रेंड्स, आता आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये आपणाला दिसून येतं की an encounter of a special kind. I will read the story, pay attention. An encounter means an unexpected meeting, an unpleasant conflict. An unpleasant conflict, एक अनपेक्षित भेट होणे असा एन्काउंटरचा अर्थ आहे. आणि आपला टायटल आहे an encounter of a special kind. एक अनोखी चकमक, एक अविस्मरणीय चकमक असं आपणाला या पाठाचे लेखक तपन मुखर्जी यांनी आपला स्वतःचा अनुभव या ठिकाणी लिहिलेला आहे. ओके, आय विल रीड दिस लेसन, पे अटेन्शन. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees
constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. हा जो पहिला पॅरेग्राफ आपणाला या ठिकाणी दिलेला आहे, दिस इज अ इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. हा एक कथेचा इंट्रोडक्शन करणारे एक बॅकग्राऊंड या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे बघा, पे अटेन्शन. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. आपणाला नरेटर सांगतोय की पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला आहेत किंवा कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजन्स्ड टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. ॲडजन्स्ड म्हणजे लगत या अर्थानं, बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an asata tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. अस्वत्थ पिंपळ या अर्थानं. या सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये आपणाशी नरेटर सांगतोय की पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते आणि एका मोठ्या आवारातील स्वतंत्रपणे स्पेशल बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि त्या आवाराच्या अर्थात त्या परिसराच्या त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचं घर होतं म्हणून तो सांगतोय. आणि आता पुढं वर्णन केलेलं आहे की आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्सचा क्लब होता. आता त्या ठिकाणी रंगीबेरंगी फुलं, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो हिरवागार परिसर बहरलेला होता. आणि घराघरातील स्वयंपाकघराच्या परसबागेमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडामुळं अनेक प्रकारचे पक्षी आणि खारी इथं कायम आकर्षित होत असत. कारण पक्ष्यांना खारीना अशी हिरवळ आणि अशी परसबागातील या मोसमी भाज्या ह्या आकर्षित करत असतात. आणि जवळच पिंपळाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीनं तर त्या ठिकाणी आपला मुक्कामच केलेला होता. आणि सगळेजण आमच्या अस्तित्वाचा दे हॅड ऑल, पहिल्या पॅरेग्राफमध्ये लास्ट लाईन आहे बघा, दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. काय सांगितलं, हे सगळेजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ, की आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग हे सर्वजण बनले होते. अर्थात कोण वानर, त्यानंतर तिथं असलेली सगळी हिरवळ, त्याचबरोबर खारी, पक्षी, हे सगळेजण यांच्या जीवनाचा पार्ट अँड पार्सल होते. म्हणजे दैनंदिन जीवनाचा यांचा एक ते भागच बनून गेलेले होते. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, A small incident on Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published especially for children in the festive season. या सेकंड पॅरेग्राफमध्ये काही नवीन शब्द आपल्याला बोल्ड केलेले शब्द या ठिकाणी दिसतात बघा. अनफोल्ड आणि त्यांचं मिनिंग या आपल्याला मार्जिनमध्ये दिसतं. एनग्रॉस्ड हा एक शब्द आलेला आहे बघा. एनग्रॉस्ड मीन्स ऑक्युपाईड इन, मग्न होणे, तल्लीन होणे. पुढचा आहे शब्द अनफोल्डेड.
अनफोल्डेड मीन्स रिव्हिल्ड, रिव्हिल्ड म्हणजे उलगडणे, सांगणे या अर्थानं. न्यू डायमेन्शन, न्यू डायमेन्शन मीन्स न्यू फॅक्टर, नवीन आयाम. न्यू फॅक्टर, नवीन आयाम या अर्थानं हे 2-3 शब्द या ठिकाणी आलेले आहेत, नवीन शब्द आहेत. आणि आपण सोबत लिहूनही घ्यायचं आहे, पाठही करायचे ते हे सगळे शब्द. आय विल टेल यू वन्स अगेन. इनग्रॉस्ड मीन्स ऑक्युपाईड इन, ऑक्युपाईड इन म्हणजे तल्लीन होणे, मग्न होणे या अर्थानं. अनफोल्डेड मीन्स रिव्हिल्ड, उलगडणे. न्यू डायमेन्शन, न्यू फॅक्टर, नवीन आयाम या अर्थानं. या सेकंड पॅरेग्राफच्या सुरुवातीच्या पहिल्याच ओळीमध्ये आपणाशी नरेटर जे काही आपली अनुभव सांगतोय तो काय म्हणतोय बघा. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेनं माझ्या मनावर अगदी सखोल खोलवर परिणाम केला आणि परमेश्वराच्या, ईश्वराच्या या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला गेला. हा अनोखा पैलू कुठला उलगडला गेलेला आहे आपल्याला कथेच्या शेवटी शेवटी हे ध्यानात येईल. काय म्हणतोय बघा, नरेटर आपणाशी म्हणतोय की एका शनिवारच्या दुपारी घडलेली एक लहानशी घटना घडली, पण ती जी काही घटना घडली ती या नरेटरच्या मनावर खोलवर रुजली. त्या घटनेचा परिणाम या नरेटरच्या मनावरती खोलवर झाला आणि यामध्ये परमेश्वरानं, ईश्वरानं जे निर्माण केलेले हे जे अद्भुत किमया, अनोखे पैलू आहेत, हे सगळ्या बऱ्याच गोष्टींचे उलगडा झाला. होल न्यू डायमेन्शन, उलगडा या सगळ्यांचा अनफोल्डेड झाला म्हणून तो असं म्हणतोय. तो काय सांगतोय बघा अनुभव त्याचा. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. तो म्हणते की दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडेफार दिवस झालेले होते आणि अगदी इतर काही मुलं आहेत त्या इतर मुलांच्या प्रमाणे हा सुद्धा या सुट्टीमध्ये, तो म्हणते की मला सुद्धा या सुट्टीमध्ये सणासुदीच्या काळामध्ये खास सणासुदीच्या वेळेला मुलांसाठी जी काही वेगवेगळी मॅगझिन प्रकाशित केली जातात, अर्थात मासिकं जी प्रकाशित केली जातात आणि ती मासिकं वाचण्याची जी आवड, विविध मासिकं आणि त्या गोष्टीमध्ये पुस्तकामध्ये गुंतून जायचं संधी यालासुद्धा मिळाली होती की जशी इतर काही मुलांना मिळते, वाचायची संधी मिळते, तशी मलासुद्धा संधी मिळाली होती असं तो म्हणतोय. आणि हे पुस्तक वाचत बसला होता, दुर्गापूजेची सुट्टी होती आणि दुपारच्या वेळेला शनिवारी जी काही घटना घडली या घटनेनं मात्र या लेखकाच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या परमेश्वरानं निर्माण केल्या आहेत त्यातला बराचसा उलगडा झाला असं तो म्हणतोय. नेक्स्ट पॅरेग्राफ. आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी आपल्याला अर्थ दिलेला आहे बघा या ठिकाणी. हार्टी मीन्स सफिशियंट अँड होलसम. सफिशियंट अँड होलसम म्हणजे अगदी मनसोक्त. सुट्टीतलं जेवण हे आपलं मनसोक्तच असतं. अगदी हार्टी, सफिशियंट अँड होलसम मनसोक्त जेवण झाल्यानंतर आफ्टर अ हार्टी लंच, सुट्टीची वेळ आहे, दुपारचं भरपूर छानसं जेवण झालेलं आहे. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, and the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply ॲब्सर्ड इन द बुक. आता दुपारची घटना तो सांगतोय. यामध्ये काही आलेले नवीन शब्द बघा या ठिकाणी आपल्याला. इंटरमिटंट हा एक शब्द दिसतोय. इंटरमिटंट मीन्स फ्रिक्वंट, फ्रिक्वंट म्हणजे अधूनमधून या अर्थानं. श्रील, व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस, कर्कश आवाज, मोठा कर्कश आवाज या अर्थानं. या ठिकाणी असे 2 शब्द आपल्याला या पॅरेग्राफमध्ये नवीन दिसतात. आय विल रीड दिस पॅरेग्राफ वन्स अगेन. पे अटेन्शन and listen carefully.
After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. तो म्हणतोय की दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील आणि अगदी लहान बहीण हे दुपारी नॅप वामकुक्षी घेत होते आणि भरपूर खाल्ले होते, त्यामुळे दुपारी थोडं वामकुक्षी त्यांची सुरू होती. आणि तो म्हणते की मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांतपणे बसलो होतो आणि दुपारचं ते जे शांत वातावरण होतं आणि त्या दुपारच्या शांत वातावरणात एखादी साहस कथा ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी फारच ती अनुकूल वेळ असते. आणि तो म्हणतोय की त्यावेळी काय झालं बघा. द सायलेन्स वॉज ऑकेशनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि ही जी शांतता होती त्या शांततेला अधूनमधून माझ्या घरातल्यांचं जे घोरणं होतं त्या घोरण्यामुळे थोडा इंटरमिटंट होत होतं. म्हणजे काय होतं, अधूनमधून फ्रिक्वेंटली सारखंच त्यांचं घोरणं जे होतं त्यामुळे अधूनमधून ती शांतता भग्न पावत होती. द सायलेन्स वॉज ऑकेशनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ द फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिपिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज, and the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground, and minutes ticked by. I became deeply absorbed in the book. तो म्हणतो की त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा किलबिलाट, चिवचिवाट आणि अधूनमधून कावळ्यांची काव 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 असा आवाज आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणं यामुळं थोडंफार ती शांततामध्ये भंग पावली जात होती. पण थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पार गढून गेलो. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. हे सगळं यांचं जरी मला थोडा डिस्टर्ब दुपारच्या वेळी होत असलं तरी मी पूर्णपणे पुस्तक वाचण्यामध्ये गुंग होऊन गेलो होतो असं तो म्हणतोय. अँड द लास्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 8. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली in the distance. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed carving of a flock of crows added to the canopy. I also heard the disturbance approaching closer. Curiously, Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. या पॅरेग्राफमध्ये कवी काय अनुभव सांगतोय बघा. त्याला जे आयुष्यातले जे जे वेगवेगळे आयाम आहे त्या आयामांचा उलगडा झाला तो या घटनेमुळे झाला. काय झालं, वाचण्यामध्ये तो पूर्णपणे गुंग होऊन गेला होता. या पॅरेग्राफमध्ये एक 2 शब्द आपल्याला डार्कमध्ये दिलेले आहेत या ठिकाणी बघा. कमोशन, नॉईज अँड कन्फ्युशन, म्हणजे गोंधळ, गडबड या अर्थानं. हॅपलेस, अनफॉर्च्युनेट, बिचारे या अर्थानं. अँड कॅकन्फी, लाऊड हार्श नॉइजेस, कलकलाट, कोल्हाट, गोंधळ असे मिनिंग याचे आपण घेऊया. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. शांततेमध्ये मी वाचत होतो पण अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा, बेसूर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज मला ऐकू येऊ लागला. ऐकू आल्यानंतर मी त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं असं म्हणतोय तो. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. तो म्हटलं की एखादं बिचारा डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल आणि असं वाटून प्रथम मी त्या गोंधळाकडं दुर्लक्ष केलं. पण परंतु मात्र द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म कॅविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. काय सांगितले बघा या ठिकाणी. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. मात्र काही वेळातच जी कुत्री अधिक मोठ्यानं ती भुंकू लागली असा आवाज येऊ लागला
आणि कावळ्यांचा जो कर्कश आवाज आहे, अगदी भीतीदायक जो कर्कश आवाज आहे, तो आवाजही थोडा जवळ 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 आल्यासारखा वाटू लागला. सुरुवातीला दूर गोंधळ गडबड जी वाटत होती ती मात्र आता तो ॲग्रेसिव्ह आवाज आता जवळजवळ आल्यासारखं वाटू लागला. आणि त्या ओरडण्यानं त्या कोलाहलात आणखीनच या कावळ्यांच्या आवाजाची भर पडली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि तो म्हणते मला मग ते जाणवत होतं की हा जो गोंधळ गडबड आहे तो अगदी जवळजवळ मला ऐकू यायला लागलेला आहे, जवळजवळ तो गोंधळ माझ्या यायला लागलेला आहे असं दिसू लागलं. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मी या ठिकाणी सांगितलेला आहे अर्थ गॉट द बेटर ऑफ मी. ओव्हर पॉवर्ड ऑर डिपिटेड. ओव्हर पॉवर ऑर डिपिटेड. उत्सुकता, याची सुद्धा उत्सुकता वाटली की दुपारच्या वेळेला एवढं शांत वातावरण आहे, एवढा मोठा आवाज कुठून येतोय. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी वॉट वॉज गोइंग ऑन. आणि माझी उत्सुकता खूप मोठी वाढली आणि पुस्तक बाजूला ठेवून मी काय चाललंय हे पाहण्यासाठी वरांड्यामध्ये धावलो. आणि वरांड्यामध्ये गेल्यानंतर आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ मेल लंगूर. Apparently, the leader of its group was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a defiant intent to kill. The helpless mother of the baby and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. या ठिकाणी काही नवीन शब्द बघा. या ठिकाणी आलेला आहे मर्सिलेसली. मर्सिलेसली निर्दयीपणे. क्रुएली. क्लॅन अ व्हेरी लार्ज फॅमिली. आपण वंश किंवा कुळ म्हणूया. क्लॅन म्हणजे वंश किंवा कुळ. डॉमिनंट. पॉवरफुल और सुपेरियर. प्रबळ, बलवान. डॉमिनंट, बलवान. अँड हरल्ड थ्रू फोर्सफुली मीन्स जोरानं भिरकावून दिलं असा या ठिकाणी अर्थ आपण घ्यायचा आहे. पुस्तक बाजूला ठेवून कवी जेव्हा हा जो नरेटर आहे, लेखक आहे, तो जेव्हा बाहेर पडला आणि त्यानं जे काही पाहिलं ते पाहिल्यानंतर खरोखर हॉरिबल गोष्ट होती, ती भयानक गोष्ट होती. तो म्हणतोय पे अटेन्शन वन्स अगेन. I glanced towards the roof of the club house and saw something horrible. क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेनं नजर टाकली आणि तो म्हणतोय काय की मला तिथं जे काही दिसलं ते खूप काही भयंकर दिसलं. काय दिसलं? अ बिग मेल लंगूर. Apparently the leader of its group was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a defiant intent to kill. काय दिसलं त्याला की एक बलदंड, एक वानर, किंबहुना त्या टोळीचा तो म्होरक्या लीडर असावा आणि एका वानराच्या पिलाला त्यानं पकडलं होतं आणि त्याला जिवंत मारण्याच्या इराद्यानंच त्याच्या शरीराचं निर्दयीपणे लचके तोडत होता, चावत होता त्याला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आता त्याची तिथं आई नव्हती का त्या वानराच्या छोट्याशा पिलाची आई, तर हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी being killed. I have recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आता ही बाब काय फक्त प्राण्यांच्या मध्ये असते असं नाही, तर सर्वच सजीवांच्यात ही गोष्ट आपणाला दिसून येते. काय झालं होतं की तो त्या वानराची आई मात्र हे सगळं बघून, आई वानरी जी होती त्या टोळीतली इतर दुर्बळ वानर जे होते आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन काही ते करू शकत नव्हते, असहाय्यपणे त्या पिलाचा जीव जाताना फक्त पाहत होते. आणि प्राणी जमातीतील, प्राणी म्हणजे सर्व प्रकारच्या प्राणी जमातीतील असणारा एक बाब असते की प्राणी जमातीतील वर्चस्व ठेवण्याची एक बाब असते. तसं
तर प्राणी जमातीतील वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा तो दुसऱ्या नर वानराला किंवा पिलाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही, कारण त्याचं महत्त्व नंतर कमी होणार असतं. आणि अशी एक भयंकर रूढी आहे की त्याची मला आठवण झाली असं तो म्हणतोय. आपल्याला काही पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं की आपल्याला आपणाला लेखक म्हटलं होतं की काय एक सॅटर्डे आफ्टरनूनला एक प्रोफाऊंड इफेक्ट त्याच्यावरती झाला, त्यातली ही एक गोष्ट आहे. आणि अनफोल्डेड अ न्यू होल डायमेन्शन त्याच्या बाबतीतचे घडले होते की परमेश्वराची जी काही क्रिएशन आहे त्यातली अजब गोष्टी त्याला लक्षात आली होती, त्यातली ही एक गोष्ट होती. ओके, ही जी एक भयंकर रूढी, भयंकर परंपरा, भयंकर एक पद्धत आहे की आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वर येऊ न देणे. ही प्राणी जमातीतील वर्चस्व असणारे एक नर वानर सहसा तो दुसऱ्या नर वानराला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही. ही एक भयंकर रूढी आहे आणि त्याची या गोष्टीची त्याला या ठिकाणी आठवण झाली. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marling langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs, on their part, raised their pitch of cry. मग यानं त्या माकडाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केलाय बघा. तो काय सांगतोय, स्वतःचा अनुभव सांगतोय. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. स्टाउट मीन्स आपल्याला मार्जिनमध्ये या ठिकाणी अर्थ दिलेला आहे बघा. स्टाउट स्टिकचा तो म्हणतोय की अगदी कोणताही क्षण मी दवडता, जराही वेळ न दवडता मी एक हातामध्ये एक भक्कम दणकट काठी घेतली आणि काय केला, इन वन हँड अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द माउलिंग लंगूर. आणि अगदी रागानं त्या भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेनं दगड भिरकवायला सुरुवात केली. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. तर म्हणजे पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झालं होतं की या लेखकाच्या हल्ल्याचं थोडासुद्धा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. असल्ट, लेखकानं जो हल्ला केला, काही त्याच्यावर परिणाम झाला नाही, तो विचलित थोडंसुद्धा झाला नाही. बट then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. मग आणखी काही दगड मारायला सुरुवात केली आणि कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागली. आता असं झाल्यानंतर नेक्स्ट पुढं काय झालं बघा. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and listless. It was indeed a male baby. काय घटना घडली बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही नवीन शब्द बघा. लिस्टलेस मीन्स विदाउट एनी एनर्जी, त्राणहीन, म्हणजे शुद्धही त्याला नव्हती, त्राणहीन असं दिसत होतं. ॲसल्ट, अटॅक, हल्ला. स्लाइड डाऊन मीन्स मूव्ह डाऊनवर्ड्स, खाली उतरणे. मॅनिफोल्ड, मोर अँड मोर, अनेक या अर्थानं. आणि प्रॉस्पेक्ट, फ्युचर, बेनिफिट, संभाव्यता या अर्थाने शब्द आहेत. काय सांगितले बघा या पॅरेग्राफमध्ये. तो नरवानर काही याला दाद देत नाही म्हणल्यानंतर यानं भराभर दगडाचा हल्ला त्याच्यावरती सुरू केला आणि त्याचबरोबर याच्या मदतीला तिथं कुत्र्यांनी मोठ्यानं दंगा भुंकायला सुरुवात केली. आणि हे आजूबाजूचं वातावरण बदललंय म्हटल्यानंतर अचानक ही जी बदललेली परिस्थिती होती, द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा.
अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात दुसऱ्या ठिकाणाहून झालेला एक अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून पळून जाण्यावाचून दुसरा पर्यायच राहिला नाही. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर टू बी डेड. आणि ते पिलू अगदी लिसलेस झालं होतं, अर्धमेल्या अवस्थेमध्ये ते झालं होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड अँड द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल. आणि त्या उतरत्या छपरावरून अर्धमेल्या अवस्थेत ते माकडाचं छोटंसं पिलू गरंगळत येतंय म्हणलं, त्याचं शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेलं पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आशेनं त्या सगळ्या कुत्र्यांचा घोळका आणखीनच चेकाळला. मग यानं त्या पिलाला वाचवण्यासाठी काय केलं बघा. किपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूस टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल रूफ. हातातल्या एका काठीनं त्या कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या पेतात आलेल्या त्या वानराच्या पिलाची शेपूट पकडली, असं आपणाला इथं नरेटर सांगतोय. आणि ते पिलू कसं होतं, त्या पिलूचं त्यानं वर्णन केलेलं आहे. तर द बेबी ॲपेयर्ड इनर्ट अँड लाईफलेस, इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ते पिलू निश्चल, अगदी हालचाल त्याची काही नव्हती, अगदी निष्प्राण झाल्यासारखं वाटत होतं, मेल्यासारखं वाटत होतं. आणि खरोखरच ते नर पिलू होतं. म्हणून तर लेखकाला या ठिकाणी वाटलं होतं की स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी कोणतंही नर पिलू दुसऱ्या नर पिलाला टोळीमध्ये वाढू देत नाही याची जाणीव झाली आणि खरोखरच ते नर पिलू होतं. ओके फ्रेंड्स, या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.